जय श्रीराम. रामरक्षा स्तोत्र पठणाचे अनेक फायदे सांगितले आहेत. यातील एक एक अक्षरसुद्धा मोठ्या मोठ्या पापाचा नाश करतो. या स्तोत्राच्या पठणामुळे साधकाच्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच तयार होते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या संकटापासून आणि वाईट शक्तीपासून रक्षण होते. श्लोक 4 ते 9 मध्ये मस्तकापासून ते पायापर्यंतच्या सर्व अवयवांचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली आहे. रामरक्षा स्तोत्राचे पठण जो करेल तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, सर्व कार्यात यश मिळवणारा असा होईल. रामरक्षा स्तोत्र सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि जीवनात सुख समृद्धी आणणारे मानले जाते. रामरक्षा संस्कृतमध्ये आहे. प्रार्थना करताना अर्थ समजून व तो नीट मनात बाळगून प्रार्थना केली तर ती अधिक उपयुक्त ठरेल, म्हणून रामरक्षेचे मराठी भाषांतर सांगितले आहे. या आधीच्या श्लोकांचे व्हिडिओ मी आधी अपलोड केले आहे. प्रथम मी श्लोक पठण करेल व त्याचा मराठी अर्थ सांगेल. चला तर मग पठणाला सुरुवात करूया. श्लोक 26 वाचूयात. राजेंद्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शांतमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारीं. अर्थात लक्ष्मणाचा ज्येष्ठ भ्राता, रघुकुल श्रेष्ठ, सीतेचा पती, सुंदर, काकुत्स्थक कुलोत्पन्न, करुणासागर, सद्गुणांचा निधी, ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असे श्रीराम, धार्मिक, राजेंद्र, सत्यप्रतिज्ञ, दशरथपुत्र, सावळ्या वर्णाचा, शांतमूर्ती, लोकांना आनंद देणारा, रघुकुलाला तिलकाप्रमाणे शोभणारा आणि रावणाचा शत्रू जो राघव प्रभू श्रीराम, त्याला मी वंदन करतो. आता श्लोक 27 वाचूयात. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. अर्थात राम, रामभद्र, रामचंद्र, वेधस, रघुनाथ, नाथ अशी ज्याची नावे आहेत त्या सीतापतीला माझे नमन असो. श्लोक 28 वाचूया. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. अर्थात हे रघुकुलनंदन श्रीरामा, हे भरताच्या ज्येष्ठ बंधू श्रीरामा, हे रणांगणात कठोरपणा करणाऱ्या प्रभू श्रीरामा, हे रामा, तू आमचा रक्षण करता हो. आता श्लोक 29 वाचूया. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. अर्थात मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे मनाने स्मरण करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे वाणीने गुणवर्णन करतो. मी श्रीरामचंद्रांच्या चरणांना मस्तकाने नमन करतो. मी श्रीरामचंद्रांच्या चरणी शरण आलो आहो. आता श्लोक 30 वाचूयात. माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु ज्ञानं जाने नैव जाने न जाने. अर्थात श्रीराम माझे माता, पिता, स्वामी, मित्र आहे. माझे सर्वस्वच हा दयाळू रामचंद्र आहे. दुसऱ्या कोणाला मी जाणत नाही, मुळीच जाणत नाही.
अगदीच जाणत नाही असे पुन्हा पुन्हा सांगितले आहे. आता 31 नंबरचा श्लोक वाचूया. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. अर्थात ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि ज्याच्या डाव्या बाजूला जनकतनया सीतादेवी आहे व ज्याच्या पुढे मारुती उभा आहे, अशा श्रीरामांना मी वंदन करतो. आता श्लोक 32 वाचूया. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. अर्थात लोकांना आनंद देणारा, रणांगणात धैर्य धरणारा, कमलाप्रमाणे नेत्र असलेला, रघुवंशात श्रेष्ठ व दयेची मूर्ती असे जे करुणासागर प्रभू श्री रामचंद्रांना मी शरण आलो आहो. श्लोक 33 वाचूया. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अर्थात यात मारुती स्तुती आहे. मनाप्रमाणे वेगाने गमन करणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, आपली इंद्रिये जिंकून स्वाधीन ठेवणारा, बुद्धिमंता श्रेष्ठ आणि वानर समुदायाचा मुख्य असा वायुपुत्र श्रीरामाचा दूत हनुमंताला मी शरण आलो आहो. श्लोक 34 वाचूया. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकिकोकिलम्. अर्थात यात वाल्मिकी वंदन आहे. कवितेच्या फांदीवर बसून राम राम अशा गोड गोड अक्षरांचे मधुर गुंजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी नमन करतो. आता 35 नंबरचा श्लोक वाचूया. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अर्थात इथे रामवंदना आहे. आपत्तीचा नाश करणारा, सर्व संपत्ती देणारा व लोकांना आनंद देणारा असा जो श्रीराम, त्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. श्लोक 36 वाचूया. भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. राम राम अशी रामनामाची गर्जना ही संसाराची बीजे जाळून टाकण्यासाठी, सुखसंपत्ती प्राप्त करून देणारी आणि यमाच्या दूतांना घाबरवण्यासाठी अशी आहे. श्लोक 37 वाचूया. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियतानि चाचरचं रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्महं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. अर्थात राजश्रेष्ठ राम नेहमी विजयी पावतो. त्या रमापती रामास मी भजतो, वंदन करतो. रामाने राक्षसांची सेना मारली, त्या श्रीरामाला माझा नमस्कार असो, माझे नमन असो. मला रामाहून कोणी श्रेष्ठ वाटत नाही. मी रामाचा दास आहे. माझ्या चित्ताचा लय नेहमी रामाच्या ठायी होवो. हे श्रीरामा, माझा तू उद्धार कर.
आता श्लोक 38 वाचूया. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. अर्थात शिवपार्वतीला सांगतात, राम 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 अशा नावाने मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठाई रममान होतो. श्रीरामाचे नाम हे विष्णूच्या सहस्त्रनामाशी बरोबरी करणारे आहे. इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षा स्तोत्रं संपूर्णं. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. याप्रमाणे बुधकौशिक ऋषींनी रचलेले श्रीरामरक्षा स्तोत्र समाप्त झाले आहे. ते श्री सीतारामचंद्राच्या चरणी अर्पण असो. जय श्रीराम. प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रोज रामरक्षा पठण करत चला.